शॉक कित्याक जावंक जाय? What High Court has done is interpreted the law. Election Commission representative of People's Act हाचे provision खबर ना is the shocking thing. इतले वेळ फुडें व्हरून तेन्ना एक वर्ड सुद्दां मेळचें ना अशें कळ्ळें आनी मागीर ते हायकोर्टान when High Court laid down the law तातूंत हें आयलो सो तें शॉकिंग ना. हांव चड शॉक कित्याक ना ज्या प्रमाणे गेली काही इलेक्शनां स्टेट इलेक्शन कमिशनान कंडक्ट केल्या तातूंतूय हांव अशें जातलें केन्ना तरी हातूंत म्हाका व्हडलें शॉकिंग दिसना. हांव एक मुद्दाम सांगता एक CCPच्या वेळार एक व्हडलो मुद्दो आयलो आनी तो व्हडलो कित्याक बिकॉज इट डायरेक्टली इम्पॅक्ट्स द सिक्रेसी ऑफ द बॅलट. डायरेक्ट सिक्रेसी ऑफ द बॅलट इम्पॅक्ट जाता हो एक व्हडलो मुद्दो आलो. खूब कडेन वेगळ्या वेगळ्या बुथांनी आमकां ह्या विशयाचेर अनेक वोटर्सांनी इश्यू करून इलेक्शन थंय स्टॉप जाल्लें आसा फॉर फ्यू मिनिट्स. हांव एक टेस्टिमनी ZPच्या वेळाची एका वोटरान फेसबुकार टेस्टिमनी घातल्या. Today I did not go to cast my vote because State Election Commission encroached my fundamental right of secrecy, a secret ballot mandata. Each ballot paper is numbered and same number is printed on the ballot paper and the counter foil. म्हणजे ह्या इलेक्शनात जे बॅलट पेपर घेतले CCP आणि ZP तातूंत काउंटर फॉइलार आणि सकल बॅलटाचेरूय सिरियल नंबर आशिल्लो अशें अनेक कडेन जालां. अनेक वोटर्सांनी हाचेर बोवाळ घातला. हातूंत एक खंय तरी इंटिमिडेशन वोटराक भंय दिसपा आपोवप जावंक शकता. अशें न्हय की कोणें वचून तांकां कितें सांगलें किंवा फाल्यां ते आमी म्हणना की ती बॅलट्स कोण एक्चुअल बसून पळोवन कोणें वोट कोणाक मारला पळयतलो. ती बॅलट्स मायट बी सील्ड बट दॅट इज नॉट इनफ. एक वोटराच्या मनात दुबाव आयलो की आपली सिक्रेसी खंय तरी एन्क्रोच जाता तर तो वोट मारपाक वयता. फेसबुकाचेर अशे अनेक टेस्टिमनी आसा. कोइन्सिडंटली ही आमी एक इलेक्शन पेटिशन फायल केल्लें तें रेजिस्टर कालूच जालां म्हणून तो कोइन्सिडन्स की काल इलेक्शन कमिशनान जे ज्या प्रमाणे फुडें वचून काल हायकोर्टान डिसिजन घेतला सो आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जाता पळय द प्रोसेस इज फाउंड वॉन्टिंग. एस्पेशली इफ यू आर ऑन द ऑपोजीट ऑफ इट तुका तो प्रोसेस खंय तरी सारको आसा अशें दिसना. म्हणून गोईंग फॉरवर्ड हो प्रोसेस सुदारूंक जाय. आमकां सगळे डेव्हलप कंट्री जावंक जाय जाल्यार रूल ऑफ लॉ आनी एस्पेशली इन्स्टिट्यूशन्स आनी कायदो सारको पाळून करूंक जाय. इलेक्शन कमिशनाक खबर नाशिल्लें एक वर्स मिनिमम टर्म दिवंक जाय म्हणून सो मातशें दात हाडचें पडटलें कमिशनाक आनी कायद्या प्रमाणे वचचें पडटलें. गोईंग फॉरवर्ड म्युनिसिपालिटी इलेक्शन येता हो सिक्रेसीचो इशू परत जावंक जायना म्हणून हांवें मुद्दाम प्रेस आमचें रेजिस्टरूच काल केलें. कोइन्सिडंट नाजाल्यार आमी ठरयलेलें आमी टेक्निकली फायट कितें करपाचें करतले. मेन गोल इज टू इम्प्रूव द प्रोसेस. बट कालूच 8 तारखेक आमची रेजिस्टर जाली इलेक्शन पेटिशन तो डिटेल्स दितलो. म्हजे बरोबर विष्णू आसा आनी विनीन आसा सो तांकां हांव आतां सांगता की विष्णू आनी विनीनान ते पेटिशना बद्दल सांगलां हाचे डिटेल्स दिवचे. बट आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जी जाल्या गेली काही सो अशें कायदो जो न पाळून जाता पळय हातूंत अशें केन्ना तरी घडटा आनी दॅट्स वाय हायकोर्टान डिसिजन दिला. इट इज अ सॅड थिंग कित्याक टॅक्सपेयर्स मनी हॅज बीन यूज. कॅन्डिडेटांनी खर्च केला तो खर्च कोण रिइम्बर्स करतलो काय ऑल दीज आर क्वेश्चन्स आर कम. तुम्ही म्हणटा आज पोलिंगूच जावंक ना न्ही. म्हाका दिसता एल्डरली पीपल म्हणजे काही लोकांक वोट मारल्या बॅलट पोस्टल बॅलट जाले आसतले. पोस्टल बॅलट सिनियर सिटीजन्स so this is unprecedented in that sense but not shocking because the law has been so dilute करून जे वता पळय institutions ताच्या खातीर जाला. so it has to be enforced especially going forward for municipal elections आनी जी जातली थंय ते सारके provision of the law has to be enforced. की कायद्या फुडें सरकारूय ना कायद्या फुडें इलेक्शन कमिशनूय ना. 25 ऑक्टोबर 2025 ह्या दिसा सर्गेस्त सुरभी नायक गेले आनी सो त्या ऑक्टोबरान हो सीट खाली जालो.
ऑक्टोबरांतल्यान फुडें 5 म्हयने इलेक्शन कमिशनान हे इलेक्शन कित्याक डिक्लेअर करूना हो प्रश्न आसता. आनी सारके 1 वर्स मेळना अशा तरेचे पळोवन हे इलेक्शन कित्याक डिक्लेअर जालें काय हो दुसरो प्रश्न आसा. हेजी उत्तरां जे हायकोर्टाचे जजमेंटान येवपाचे तर हे येयला, ताचो इम्पॅक्ट येयला. थंयसर जो रोल इलेक्शन कमिशनान केलो तोच रोल आमी आमच्या इलेक्शन पेटिशनान डिस्ट्रिक्ट कोर्टाक आमी इलेक्शन पेटिशन फायल केला. तशाच तरेचो रोल पणजेन इलेक्शनान बॅलेटाच्या टायमार वोट सिक्रेसीक जालो. सो कंपेर करत जाल्यार जो इलेक्शन कमिशनाचो रोल थंयसर आसा तोच रोल इलेक्शन कमिशनान पणजे इलेक्शनाकूय घेतला. आता हेजो जो इम्पॅक्ट आसा हो डिस्ट्रिक्ट कोर्टान असल्या कारणान हेका टायम वयता पेटिशनाक, हेका प्रोसेस आसा. हो प्रोसेस कंप्लीट जावन 1 वर्स 1.5 वर्साच्या नंतर जेन्ना जजमेंट येतलो तेन्ना आमकां आशा आसा आनी आमकां कोर्टाचेर पूर्ण विश्वास आसा की अशाच तरेचो निर्णय आसतलो तो की थंयसरूय इलेक्शन कमिशन चुकला हो हायकोर्टान सांगला. आनी डिस्ट्रिक्ट कोर्ट आमी आशा करता की हांगासरूय आमकां अशाच तरेचो जजमेंट मेळटलो की हांगासरूय इलेक्शन कमिशन चुकला. काउंटर फॉयलाचेर सिरियल नंबर घालप आनी बॅलट पेपर सिरियल नंबर दवरून बॅलट पेपर बॉक्सान घालप हेतून वोट सिक्रेसी कशी उरता हे इलेक्शन कमिशनान स्वता येवन सांगचें पडटा. आनी ती उरताय काय ना हे आमचे जे पणजेचे वोटर आसा हे स्वता शाणे आसा, हुशार आसा. सो तेंच्यांनी चिंतून काडला आसतलें की बाबा हो रिजल्ट अशा तरेन कित्याक येयला आसता. सो आमी आशा करता की आमच्या पेटिशनान जो निर्णय आमकां हायकोर्टान फोंड्या इलेक्शनाक मेळ्ळा तशाच तरेचो पणजे म्युनिसिपलिटी इलेक्शन जे आमी चॅलेंज केलेलें आसा डिस्ट्रिक्ट कोर्टा फुडें तेजो रिजल्ट आमकां एका वर्सान सुमार तसोच मेळटा. बाय द DMM आणि ऑनरेबल जस्टिसान ती एक्सेप्ट केल्या केस आणि एक आर्ग्युमेंट जाला ऑलरेडी आणि त्याने जजमेंट सांगला की आय फाइंड समथिंग इन द केस एंड आय विल टेक नेसेसरी एक्शन. आय मे गो टू एक्सटेंड दॅट आय मे कॉस्ट ऑफ दीस इलेक्शन्स म्हणला. सो आता ती परत आमची 6 तारखेर आसलेली मागीर ताणें 1 दीस फुडें व्हरून 7 तारखेर दवरली. पूण अनफॉर्च्युनेटली कितें जालें की सबरमाला इश्यू येयलो सुप्रीम कोर्टान आनी त्या डिस्कशनाक लागून केस ही मागीर फुडल्या विकान. सो वी आर होपींग सम बरें कितें निर्णय येतलो.